तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप साबुदाणा 5 ते 6 तास भिजत ठेवला होता। जर तुम्हाला इन्स्टंट अप्पे बनवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास साबुदाणा भिजत ठेवा। गरम पाण्यात साबुदाणा लवकर भिजतो। आता यात पाव कप दही घालायचं आणि पाव कप शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे भाजून मी ते मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले आहे। शेंगदाण्याचा कूट असा थोडा जाडसर ठेवा, म्हणजे मग अप्पे खाताना ते छान वाटतात। त्यानंतर यात 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। अर्धा चमचा मिरेपूड टाकायची, अर्धा ते 1 चमचा जिरेपूड। त्यानंतर अर्धा इंच अद्रक मी किसून घेतला आहे, हे सुद्धा घालायचं। चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं आणि अप्प्याला छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा मी लाल तिखट सुद्धा टाकते। त्यानंतर 2 बटाटे मी उकडून घेतले आहे। बटाटे असे किसणीने किसून घालायचे किंवा असे स्मॅश करून घालायचे। बटाटे जर चांगले शिजले असेल तर ते हातानेच असे स्मॅश होतात। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। हाताने असं दाबून दाबून हे मळून घ्यायचं, याचा एक गोळा बनवून घ्यायचा। कोथिंबीर घालायची राहिली होती तर यामध्ये मी बारीक कट करून थोडी कोथिंबीर सुद्धा घालते। जर तुम्ही उपासाला कोथिंबीर किंवा अद्रक खात नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल। अशा प्रकारे हे दाबून दाबून मळून घ्यायचं, याचा गोळा करून घ्यायचा। हे व्यवस्थित मिक्स करून मी याचा असा गोळा बनवून घेतला आहे। आता इथे एका वाटीमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे। हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तर हे गोळे आपल्याला अप्पे पात्रामध्ये ठेवायचे आहे, त्या आकारानुसार याचे गोळे बनवून घ्या। तर इथे मी काही गोळे बनवून घेतले आहे आणि गॅसवर अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे। अप्पे पात्र आधी थोडं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं। ब्रशने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। जर तुम्हाला कमी तेलकट पाहिजे असेल तर अगदी थोडंसं तेल जरी लावलं तरी सुद्धा हे अप्पे छान बनतात। अप्पे पात्रामध्ये तेल न घालता थोडं थोडं तूप घालू शकता। तुपामध्ये भाजलेले अप्पे तर खूप छान लागतात। अप्पे पात्र आता चांगलं गरम झालं आहे तर यात हे असे गोळे ठेवून घ्यायचे। आधी काठावर ठेवून घ्या, त्यानंतर मधात ठेवा। अप्प्याच्या वरून सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर हे अप्पे शिजवून घ्यायचे। हे साबुदाण्याचे अप्पे शिजायला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही 5 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम करू शकता, पण पूर्ण अप्पे मीडियम फ्लेमवर शिजवू नका, नाहीतर अप्पे खालून जळू शकतात। आता 7-8 मिनिटांनी आपण झाकण उघडून पाहूया। अप्पे छान फुगले आहेत। अप्पे पलटून पाहूया। बघा, छान डार्क रंगावर अप्पे भाजले गेले आहे। असाच थोडा डार्क रंग येईपर्यंत अप्पे भाजून घ्यायचे, म्हणजे मग ते खाताना छान कुरकुरीत लागतात। तर सगळे अप्पे मी पलटून घेतले। आता परत यावर झाकण ठेवायचं आणि 7-8 मिनिटं अप्पे भाजून घ्यायचे। जर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवले असेल तर अप्पे लवकर शिजतील, तर 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही अप्पे पलटून बघू शकता। 5-6 मिनिटांनी मी झाकण उघडून बघते। बघा, दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेल्या आहेत। जर एखादी साईड अप्प्याची भाजायची राहिली असेल तर परत यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं अप्पे भाजून घ्यायचे। यातला साबुदाणा फुलल्यामुळे अप्पे खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। अप्प्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची दह्याची चटणी बनवा। 1 वाटी साबुदाण्याचे 18 ते 19 अप्पे तयार होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आता लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं एकसारखा परतत भाजून घ्यायचा। साबुदाण्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं मी साबुदाणा भाजून घेतला आहे। याचा थोडा रंग बदलला आहे। आता साबुदाण्याचा एक दाणा घेऊन खाऊन बघायचा, तो कुरकुरीत लागायला हवा। साबुदाणा भाजून झाला की थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा। आता परत याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा लो फ्लेमवरच सतत हलवत भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहे, हे सुद्धा आता थंड होण्यासाठी काढून घ्या। आता परत याच कढईमध्ये 1 कप खोबरं भाजून घ्यायचं। सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे। खोबरं सुद्धा लो फ्लेमवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। खोबरं लगेच भाजले जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा। खोबऱ्याचा असा थोडा रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। तर आता खोबरं सुद्धा भाजून झालं आहे। खोबरं, शेंगदाणे आणि साबुदाणा थंड होण्यासाठी मी ह्या ताटामध्ये काढून ठेवला होता। साबुदाणा आता मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा। याचं बारीक पीठ करायचं। बघा, अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यात 4 चमचे तूप घालायचे।
तूप वितळलं की यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं। कमी गॅसवरच 5 ते 6 मिनिटं हे एकसारखं परतत भाजून घ्यायचं। याचा थोडा रंग बदलायला हवा आणि छान सुगंध यायला लागला की समजायचं पीठ भाजून झालं आहे। तर 6 ते 7 मिनिटं मी पीठ भाजून घेतलं आहे। पीठ आता थंड होण्यासाठी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्या आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे, हे सुद्धा यात घालायचे। खोबरं सुद्धा थोडं जाडसर वाटून घेतलं आहे, हे सुद्धा यात घालायचं। खोबरं मिक्सरमधून बारीक न करता तसंही घालू शकता। त्यानंतर आता यामध्ये 1 कप बारीक किसलेला गूळ घालायचा। गूळ अगदी बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या। आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा गरम असेल तर चमच्याने मिक्स करून घ्या। त्यानंतर इथे तुपामध्ये मी काजू बदाम ड्रायफ्रूट्स परतून घेतले आहे, हे सुद्धा घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता। विलायची पावडर सुद्धा घालू शकता। ड्रायफ्रूट्स यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे, तर गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा। हे परत मिक्सरला फिरवल्यामुळे यातलं तूप रिलीज होते आणि गूळही वितळतो आणि त्यामुळे मग लाडूला बाइंडिंग चांगली येते। त्यामुळे हे परत 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधून फिरवून घ्या। खूप अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचं नाही, थोडं जाडसरच ठेवा। तर 2 बॅचेसमध्ये मी हे मिक्सरला थोडं फिरवून घेतलं आहे। आता आपण याचा लाडू बांधून घेऊया। थोडंसं मिश्रण घेऊन हाताने याचा लाडू बनवून घ्यायचा। बघा लवकरच याचा लाडू वळला जातो। यावर मी थोडासा पिस्ता लावून घेते, यामुळे लाडू सुंदर दिसतो। बघा पटकनच लाडू तयार झाला आहे। आणखी एक लाडू वळून दाखवते। शेंगदाणे आणि खोबऱ्याला तेल सुटते आणि गुळामुळे या लाडूला बाइंडिंग चांगली येते, त्यामुळे पाक न बनवताच हे लाडू वळला जातात। तर इथे मी सगळे लाडू वळून घेतले आहे। एवढ्या मिश्रणाचे 16 ते 17 लाडू तयार होतात। एक लाडू तोडून दाखवते। बघा लाडू अगदी मऊ झाला आहे, जिभेवर ठेवताच विरघळतो। हा लाडू खाताना छान रवाळ वाटतो आणि खूप टेस्टी लागतो। उपवासाला रोज काहीतरी गोड खायचे असेल तर जास्त प्रमाणात हे लाडू बनवून ठेवा। 10 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि खूप पौष्टिक आहेत। तर इथे मी 1 कप वरे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती। साबुदाणा सुद्धा भिजत ठेवला होता। वरईमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। वरईलाच काही ठिकाणी भगर म्हणतात। वरई मिक्सरमधून वाटताना यात अजिबात पाणी ठेवायचं नाही। यातच साबुदाणा घालायचा आणि पाव कप दही। यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे, पण थोडं दही घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं, म्हणून मी आता यामध्ये फक्त पाव कप दही घातलं आहे। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक स्मूथ वाटून घ्यायचं। बघा अशा प्रकारे मी हे अगदी बारीक वाटून घेतलं आहे, अजिबात रवा ठेवायचं नाही। आता परत यामध्ये पाव कप दही घालून हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। हे जर व्यवस्थित वाटलं गेलं नाही तर मग डोसे बनवल्यानंतर त्यामध्ये वरई दिसू शकते, त्यामुळे हे अगदी बारीक वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटलेलं मिश्रण मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते। दही घातल्यामुळे यामध्ये छान बबल्स आले आहेत। आता यावर झाकण ठेवायचे आणि अर्धा तास हे मिश्रण असंच ठेवायचं। त्यानंतर याचे डोसे बनवायचे। तोपर्यंत आपण डोस्यावर घालण्यासाठी छान खोबरं घालून बटाट्याची भाजी बनवून घेऊया। कढई गरम झाली की यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घाला। जिरं तडतडलं आहे। आता यामध्ये मिरचीची पेस्ट घालायची। 1 मिनिट हे परतून घ्यायचं। आता यात उकळलेले बटाटे घालायचे। ते 4 बटाटे मी उकळून सोलून आणि त्याच्या फोडी करून घेतल्या आहे। आता 2-3 मिनिटं मीडियम फ्लेमवर बटाटे परतून घ्यायचे। बटाटे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतले आहे। आता यामध्ये पाव कप शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून मी त्याचा बारीक कूट करून घेतला आहे। त्यानंतर 2 चमचे खोबरं घालायचं। मी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे, तुम्ही साधं खोबरं किसून घातलं तरी पण चालेल। खोबरं घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर यात अर्धा चमचा साखर घालायची आणि 1 लिंबू पिळून घालायचं। लिंबू आणि साखर घातल्यामुळे भाजीला छान आंबट गोड टेस्ट येते। आणि चवीनुसार मीठ घाला। आता या भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्या आणि 2 मिनिटं भाजी शिजवून गॅस बंद करून घ्यायचा। तर ही आता आपली छान बटाट्याची भाजी तयार झाली आहे। बॅटर ठेवून सुद्धा आता अर्धा तास झाला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं।
डोसे बनवण्यासाठी बॅटरची आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी। दही घातल्यामुळे मला यामध्ये वरून पाणी घालावं लागलं नाही। जर तुमचं बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घाला। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊया। डोसा बनवण्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की आधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। त्यानंतर आता यावर थोडंसं पाणी शिंपडा आणि हे पाणी कपड्यांनी पुसून घ्या। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्याला चिटकत नाही। आता 2 पडी मिश्रण घेऊन असं पटकन पसरून घ्यायचं। बघा डोशावर छान जाळी पडत आहे। डोसा थोडासा सुकला की यावर तूप लावून घ्यायचं आणि यावर आपण ही भाजी तयार केली होती ही भाजी घालून घेऊया। भाजी तुम्ही डोशावर न घालता तशीही खाऊ शकता किंवा अशा प्रकारे मसाला डोसा बनवून खा। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। ह्याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। ह्याच बॅटरची तुम्ही आंबोळी सुद्धा बनवू शकता। मिश्रण थोडं घट्ट ठेवलं की याची आंबोळी सुद्धा बनवता येते। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। तर आता नवरात्रीच्या उपवासाला एक दिवस हे डोसे बनवून बघा, पोटभर नाश्ता होतो। तर वडे करण्यासाठी मी इथे 2 वाटी साबुदाणा घेत आहे। हा 250 ग्रॅम साबुदाणा आहे। हा साबुदाणा एकदम मोकळा आणि मऊ कसा भिजवायचा, तर साबुदाणा जेव्हा आपण पाण्याने धुतो तेव्हा तो असा हाताने चोडून घासून धुवायचा। अशा प्रकारे जर साबुदाणा धुतला तर त्यावरचे पूर्ण स्टार्च निघून जाते आणि साबुदाणा अगदी मोकळा होतो। हे साबुदाण्यामधले पाणी आता आपण काढून घेऊया। तर अशाच प्रकारे साबुदाणा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा। तर साबुदाणा मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता साबुदाणा भिजण्यासाठी यात पाणी किती घालायचं, तर साबुदाणा पूर्ण भिजून वर असं बोटाला अर्धा इंच पाणी लागेल इतकं पाणी घालायचं। यामुळे साबुदाणा चांगला भिजला जातो, सॉफ्ट होतो। आता यावर झाकण ठेवून 6 ते 7 तास हा साबुदाणा भिजत ठेवायचा। आता 7 तासानंतर पाहूया। बघा साबुदाणा चांगला फुलला आहे, मोकळा झाला आहे आणि बोटांनी असा दाबून बघायचा। बघा अगदी नरम झाला आहे। साबुदाणा भिजवण्याची हीच परफेक्ट पद्धत आहे। आता वडे बनवण्यासाठी यात 2 उकडलेले बटाटे घालायचे। बटाटे उकडून मी हातानेच बारीक करून घेतले आहे। इतक्या साबुदाण्यासाठी 2 बटाटे पुरेसे आहेत। जास्त बटाटे घातले तर वडे तेलकट होतात। आता यातच अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमधून मी जाडसर वाटून घेतले आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। याऐवजी तुम्ही इथे मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। अर्धा चमचा जिरं घालायचं। चवीनुसार उपवासाचं सेंदव मीठ घालायचं। साधं मीठ चालत असेल तर ते घाला। त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस आणि साखर नक्की घाला, यामुळे वड्यांना चव खूप छान येते। यातच आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसेल तर नाही घातली तरी चालेल। आता यामध्ये आपण एक खास साहित्य सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, ते म्हणजे भगरीचं पीठ। भगर मी मिक्सरला फिरवून त्याचं पीठ करून घेतलं आहे। तर 4 चमचे हे भगरचं पीठ घालायचं। यामुळे वडे खूप कुरकुरीत होतात आणि खूप टेस्टी लागतात। आता यात सगळे साहित्य घालून झाल्यानंतर हा साबुदाणा चांगला मळून घ्यायचा। तर त्यासाठी मी हा कोपऱ्यात काढून घेते। आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। हा गोळा मळताना साबुदाणा अगदी हाताने घासून मळायचा। जसं आपण कणिक मळतो तसं 4-5 मिनिटात साबुदाणा मळून घ्यायचा। हे व्यवस्थित मळलं गेलं तर वडे आतून छान फ्लफी होतात, चिकट होत नाही। त्याचसोबत वडे तेलात तुटत नाही आणि वडे तळताना साबुदाणा फुटून तेल अंगावर उडत नाही। कधी वडे तळताना ते तेलात का फुटतात, याचं कारण म्हणजे जेव्हा साबुदाणा आपण पाण्यात भिजवतो तर त्याच्या आतमध्ये काहीतरी प्रमाणात पाणी असतेच आणि साबुदाणा जर असा आपण व्यवस्थित दाबून मळून घेतला नाही तर त्यामध्ये पाणी राहते आणि जेव्हा आपण वडे तेलात तळतो तेव्हा तो साबुदाणा फुटतो आणि वडे तुटू शकतात। तर 4 ते 5 मिनिटं मी हे मिश्रण चांगले मळून घेतले आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊया। त्यासाठी आधी हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे, यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही। आता थोडंसं मिश्रण घेऊन आधी याचा असा गोल गोळा बनवायचा आणि जेव्हा हाताने हा गोळा दाबतो तेव्हा तो साईडने दाबायचा आणि मधात असा थोडासा जाळा ठेवायचा, नाहीतर लगेच वडा चपटा न करता असा थापून चपटा करायचा। अशाच प्रकारे हे वडे बनवले जातात।
असं केल्यामुळे वडा चांगला बांधला जातो आणि वडा तेलात सुटत नाही। वडे खूप जाडे करायचे नाही, जाडे केले तर ते शिजायला वेळ लागतात आणि आतून कच्चे राहतात। तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतले आहे। आता हे वडे आपण तळून घेऊयात। गॅसवर मी तेल तापवायला ठेवले होते, तेल चांगले तापले आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यात हळूच वडे सोडून घ्यायचे। मी इथे 4 वडे एकाच वेळी तळून घेते। यापेक्षा जर जास्त वडे एकाच वेळी तेलात सोडले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही, ते एकमेकांना चिटकणार। वडे तळताना गॅस कमी करायचा नाही, कमी गॅसवर जर वडे तळले तर ते तेलकट होतात आणि गॅस जर जास्त वाढवला तर वडे आतून कच्चेच राहतात आणि वरून करपतात। त्यामुळे वडे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे। वडे तळायला वेळ लागतात, त्यामुळे सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिटं वडे पलटवायचे नाही। थोडासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। वडे शिजले आहेत, आता आपण काढून घेऊयात। नंतर हे आणखी थोडे डार्क होतात। बघा वडे छान फुगले आहे। याच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे। वड्यांसोबतच आता आपण मिरची तळून घेऊया। मिरची तळताना मधातून असे कट करून घ्यायचे, त्यामुळे मिरची तळताना तेलात उडत नाही। तर इथे मी सगळे वडे तळून घेतले आहे आणि यासोबत एक चटणी सुद्धा बनवली आहे। तर ही चटणी कशी बनवायची हे आता आपण पाहूया। तर इथे मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे। त्यानंतर यात थोडंसं ओलं खोबरं घालते। ओलं खोबरं नसेल तर थोडंसं सुकं खोबरं घालायचं। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घालते, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। थोडंसं अद्रक घालायचं, अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नका घालू। आता सुरुवातीला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला परत एकदा हे मिक्सरमधून वाटायचं आहे। तर बघा मी इथे थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे। आता यात पाव कप दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं। तुम्हाला चटणी किती पातळ हवी त्यानुसार पाणी घाला। दही नसेल तर याऐवजी लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालायचं। आता परत हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं। एकदम स्मूथ चटणी तयार करायची आहे। इथे मी चटणी तयार करून घेतली आहे, अशी एकदम बारीक वाटून घ्यायची। आता चटणीवर टाकण्यासाठी आपण तडका तयार करूया। तर इथे तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं आहे। यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हिरवी मिरची कट करून घालायची। आता हा तडका आपण चटणीवर घालून घेऊयात। तर बघा फक्त 5 मिनिटात ही चटणी तयार झाली आहे। हे वडे ह्या चटणीसोबत खूप टेस्टी लागतात। तर इथे आपले आता वडे आणि चटणी बनवून तयार आहे। हा वड्यांचा आवाज ऐका, मस्त कुरकुरीत झाले आहेत। वडे छान फुगले आहे, आतमध्ये पण व्यवस्थित शिजले आहे, नरम झाले आहेत आणि वरून अगदी कुरकुरीत आहेत। या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवले तर तुमचे वडे कधीच बिघडणार नाही, नरम पडणार नाही आणि तुटणारही नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।